आणि आपल्या क्लासचं नाव काय? क्लासेस. एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंटचं नाव आहे एलिफंट टूथपेस्ट. तर आपण सर्व टूथपेस्ट वापरतो, तर त्याच टूथपेस्ट सारखी ही एक केमिकल रिॲक्शन आहे आणि याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन हे ज्यावेळेस आपलं 8वीचं रेग्युलर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला याचा एक्सप्लेनेशन देतो की याच्यामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे. तर हा जो काही एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्याला काही केमिकल्सची गरज लागते, ज्याच्यामध्ये हा पहिला आहे तो म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड. आता हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस एखादी जखम वगैरे होते, जखम झाल्यानंतर ते लिक्विड लावतात पहा त्या जखमेवरती, ते असतं हायड्रोजन पॅरॉक्साईड. परंतु याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन हे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 30% हा आपला हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे. दुसरं लागतं ते म्हणजे काय, तर हा पोटॅशियम आयोडाईड. तर हे दुसरं केमिकल आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे आपला डिश सोप, व्हीम माहिती असेल मुलांना, भांडी घातली असतील. तर परत पुढे लागतं ते म्हणजे काय, तर आपला खाण्याचा रंग, फूड कलर आपला. तर मी याचा सेटअप करतो आणि सेटअप झाल्यानंतर तुमच्यापैकी 3 जण या ठिकाणी यायचे आणि 3 जण आल्यानंतर त्यांनी काय करायचं, जे केमिकल्स मी तयार करेल त्याच्यामध्ये फक्त तुमच्या हातामध्ये जे काय केमिकल देईल ते फक्त त्याच्यामध्ये ऍड करायचं, बस, बाकी काय करायचं नाही. तर हे झालं आपलं सोल्युशन. आता याच्यामध्ये मी जे काही फायनल इन्ग्रेडियंट वापरेल त्याच्यासाठी तुमच्यातले 3 या. मी सांगितलं नाही या 3 पण या. मी ज्यावेळेस सांगेल ना त्यावेळेस काय करायचं, 3 पण याच्यामध्ये. झालं होतं, तर याच्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईडचं डिकम्पोजिशन झालं आणि कोणता गॅस बाहेर पडला, ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन आपल्या त्या डिश सोप मध्ये काय झाला, अडकला आणि त्यांनी काय तयार केले, तर बबल्स जे आहेत, फोम जो आहे तो फोम त्यांनी तयार केला आणि तो फोम काय झाला, तर त्या आपल्या तो जो काय फ्लास्क जो आहे त्या फ्लास्कचा तो बाहेर आला. आता बरेच जण म्हणले होते काय की मला पण एक्सपेरिमेंट करायचं आहे, तर प्रत्येकाला मध्ये चान्स भेटेल, फक्त त्यावेळेस आपले रेग्युलर बॅचेस चालू होतील. रेग्युलर बॅचेस चालू झाले की मग तुमच्या त्या चॅप्टर मध्ये जो काही एक्सपेरिमेंट असेल, फिजिक्सचा असेल किंवा केमिस्ट्रीचा असेल किंवा तुमच्या ज्या काही कन्सेप्टसाठी असेल त्याच्यासाठी मग आपल्या रेग्युलर बॅचेसची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. आणि आपल्या क्लासचं नाव काय, क्लासेस.